Please like and subscribe to Nisha's Classics and press the bell icon. अथ श्रीवेङ्कटेशस्तोत्रम् श्रीगणेशाय नमः श्रीवेङ्कटेशाय नमः। ॐ नमो जिहेरंबा सकळादी तू प्रारंभा आठवणी तुझी स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे नमन माझे हंसवाहिनी वाग्वरदे विलासिनी ग्रंथ वदावया निरूपणी भावार्थ खाणी जया माझी नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामिया स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेणे श्रोतया सुख वाटे नमन माझे संत सज्जना आणि योगिया मुनिजना सकळ श्रोतया साधुजना नमन माझे साष्टांगी ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषांसी दाहक तो शूनिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील जय जयाजी वेंकटरमणा दया सागरा परिपूर्णा परंज्योती प्रकाश गहना करीतो प्रार्थना श्रवण कीजे जननी परित्वा पाळिले पितया परित्वा सांभाळिले सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिधले प्रेम सुख हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले आघवे जनक जननीपन स्वभावे सहज आले अंगासी दीननाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा मज घालोनी गर्भाधाना अलौकिक रचना दाखविली तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी कृपाळुवा जगजेठी अपराध पोटी घाली माझी अपराधांच्या राशी भेदोनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपुल्या वृदासी सत्य करी पुत्राचे सहस्त्र अपराध माता कायमानी तयाचा खेद देवी तू कृपाळू गोविंद माय बाप मजलागी उडदान माझे काळे गोरे काय निवडावे निवडणारे कुचलिया वृक्षांची फळे मधुर कोठोनी असतील अराटी लागी मृदुता कोठोनी असेल कृपावंता पाषाणासी गुल्मलता कैशिया परिफुटतील आपादमस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडिलो पाही आता रक्षण नाना उपायी करणे तुझ उचित समर्थाची घरीचे श्वान त्यासी सर्वही देती मान तैसा तुझा म्हणवितो दीन हा अपमान कवणाचा लक्ष्मी तुझे पायांतळी आम्ही भिक्षेसी घालोनी झोळी येणे तुझी ब्रिदावळी कैसी राहील गोविंदा कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता आम्हा लागी कृपणता कोठोनी आणली गोविंदा मावेची करुणी द्रौपदी सती अन्ने पुरविली मध्यराती ऋषीश्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा कृपाळुवा परमपुरुषा करुणा कैशी तुझ नये अंगीकारिया शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुरवचनी अंगीकार केलिया झणी मज हातीचे न सोडावे समुद्रे अंगीकारिला वडवानळ तेणे अंतरी होतसे विहळ ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला दयाने कूर्मे पृथ्वीचा घेतला भार तेणे सोडिला नाही बडिवार एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला शंकरे धरिले हळहळा तेणे नीळवर्ण झाला गळा परित्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी दुष्टपतित दुराचारी अधमाहुनी अधम विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी सदा सर्व काळ सज्जनांची द्रोह करी सर्वदा वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनांसी निष्ठूर सकळ पामरान माझी पामर व्यर्थ बडिवार जगिवाजे
काम क्रोध मद मत्सर हे शरीर त्यांचे बिढार काम कल्पनेसी थार दृढ येथे केला असे 18 भार वनस्पतींची लेखणी समुद्र भरला मशी करुणी माझे अवगुण लिहिता धरणी तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा परी तू पतित पावन शारंग धरा तू अंगीकार केलिया गदाधरा कोण दोष गुणगनील नीचारतली रायासी तिसी कोण म्हणेल दासी लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची गावीचे होते लेंड ओहळ गंगेसी मिळता गंगाजळ कागविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे तसा तुझा ती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ कन्या देऊनी आकुळ मग काय विचारावे जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार अंगीकारावरी अभेर समर्थेन केला पाहिजे धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी तुझी या नामाची अपरिमित शक्ती तेथे माझी पापे किती कृपाळू वा लक्ष्मीपती बरवे चित्ती विचारी तुझे नाम पतित पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे आता प्रार्थना ऐके कमळापती तुझे नामी राहे माझी मती हेची मागतो पुढत पुढती परंज्योती व्यंकटेशा तू अनंत तुझी अनंत नामे तयान माझी अतिसुगमे ती मी अल्पमती सप्रेमे स्मरुनी प्रार्थना करीतसे श्री व्यंकटेशा वासुदेवा प्रद्युम्नानंता केशवा संकर्षणा श्रीधरा माधवा नारायणा आदिमूर्ते पद्मनाभा दामोदरा प्रकाश गहना परात्परा आदि अनादि विश्वंभरा जगदुद्धारा जगदीशा कृष्णा विष्णु ऋषिकेशा अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा नरसिंह वामन भार्गवेशा बौद्ध कलंकी निजमूर्ती अनाथ रक्षका आदि पुरुषा पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा सकळ मंगळ मंगळाधीशा सज्जन जीवना सुखमूर्ते गुणातीता गुणज्ञा निजबोध रूपा निमग्ना शुद्ध सात्विका सुज्ञा गुणप्राज्ञा परमेश्वरा श्रीनिधी श्रीवत्सलांछनधरा भयकृत भयनाशना गिरिधरा दुष्ट दैत्य संहार करा वीर सुख करा तू एक निखिल निरंजन निर्विकारा विवेक खाणी वैरागरा मधुमुर दैत्य संहार करा असुर मर्दना उग्रमूर्ते शंख चक्र गदाधरा गरुड वाहना भक्त प्रिय करा गोपी मनरंजना सुख करा अखंडित स्वभावे नाना नाटक सूत्रधारिया जगद्व्यापका जगद्वर्या कृपा समुद्रा करुणालया मुनिजन ध्येया मूळमूर्ती शेषशयना सार्वभौमा वैकुंठवासिया निरुपमा भक्त कैवार्या गुणधामा पाव आम्हा ये समयी ऐसी प्रार्थना करुनी देवीदास अंतरी आठविला श्री व्यंकटेश स्मरता हृदयी प्रकटला ईश त्या सुखासी पार नाही हृदयी आविर्भवली मूर्ती त्या सुखाची अलौकिक स्थिती आपुले आपण श्रीपती वाचे हाती वदवितसे ते स्वरूप अत्यंत सुंदर श्रोती श्रवण कीजे सादर सावळी तनु सुकुमार कुंकुमाकार पादपद्मे सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा घोटी व सुनीळ अपूर्व देखा इंद्रनीळाची परी चरणी वाळे घागरिया वाकीवर त्या गुजरिया सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची परी गुडघे मांडिया जानुस्थळ कटितटी किंकिणी विशाळ खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळे सोनसळा कटिवरते नाभिस्थान जेथोनी ब्रह्मा झाला उत्पन्न उदरी त्रिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी वक्षस्थळी शोभे पदक पाहोनी चंद्रमा अधोमुख वैजयंती करी लखलख विद्युल्लतेची परी हृदयी श्रीवत्सलांछन भूषण मिरवी श्री भगवान तयावरते कंठस्थान जयासी मुनिजन अवलोकिती उभय बाहू दंड सरळ नखे चंद्रा परिसते जाळ शोभती दोन्ही करकमळ रातोत्पलाची परी मनगटी विराजती कंकणे बाहुटी बाहुभूषणे कंठी लेली आभरणे सूर्यकिरणे उगवली
कंठावरुते मुखकमळ तनुवटी अत्यंत सुनीळ मुखचंद्रमा अतिनिर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा दोन्ही अधरान माझी दंतपंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्ष्मी सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोन्ही भागी त्रिभुवनीचे तेज एकवटले बरवे पण शिगेसी आले दोन्ही पातयांनी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा कर्णद्वयाची अभिनव लीळा कुंडलांच्या फाकती कळा तो सुख सोहळा अलौकिक भाळ विशाळ सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक केशकुरळ अलौकिक मस्तकावरी शोभती मस्तकी मुकुटानी किरीटी सभोवती झिळमिळ्यांची दाटी त्यावरी मयूरपिच्छांची वेटी ऐसा जगजेठी देखिला ऐसा तु देवाधिदेव गुणातीत वासुदेव माझिया भक्तिस्तव सगुण रूप झालासी आता करू तुझी पूजा जगज्जीवना अधोक्षजा आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून तुझ करू मंगल स्नान पुरुष सूक्ते करूनिया वस्त्रे आणि यज्ञोपवित तुझ लागी करू प्रित्यर्थ गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध वस्त्रे भूषणे गोमेद पद्मरागादी करुण भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारुनि पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली ऐसा षोडशोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वरप्रसाद मागावया जय जयाजी स्तुतिशास्त्र आगम जय जयाजी गुणातीत परब्रह्मा जय जयाजी हृदयवासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरो जय जयाजी पंकजाक्षा जय जयाजी कमलाधीशा जय जयाजी पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयाजी भक्तरक्षका जय जयाजी वैकुंठनायका जय जयाजी जगत्पालका भक्तांसी सखा तू एक जय जयाजी निरंजना जय जयाजी परात्पर गहना जय जयाजी शून्यातीत निर्गुणा परिसावी विज्ञापना एक माझी मजलागी देई ऐसावर जेणे घडेल परोपकार हेची मागणे साचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते लग्नार्थियाचे भावे लग्न धनार्थियासी भावे धन पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्रदेवोनी करावे पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत पितृसेवेसी अत्यंतरद जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्रदेयी भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ की जे गोविंदा क्ष अपस्मार कुष्ठादि रोग ग्रंथ पठने सरावा भोग योगाभ्यासियासी योग पठन मात्रे साधावा दरिद्री भावा भाग्यवंत शत्रूचा भावा निपात सभाभावी वश समस्त ग्रंथ पठने करूनिया विद्यार्थियांसी विद्या भावी युद्धी शस्त्रेन लागावी पठने जगात कीर्ती भावी साधु साधु मनोनिया अंतिभावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थनेसी दिजे मन एवढे मागतो वरदान कृपानिधे गोविंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासासी दिधले वरदान ग्रंथाक्षरी माझे वचन यथार्थ जान निश्चयेसी ग्रंथ धरोनी विश्वास पठन करील रात्रंदिवस त्यालागी मी जगदीश क्षण एकन विसंबे इच्छा धरुनी करील पठन त्याचे सांगतो मी प्रमाण सर्व कामनेसी साधन पठन एक मंडळ पुत्रार्थ्याने 3 मास धनार्थ्याने 21 दिवस कन्यार्थ्याने षण्मास ग्रंथ आदरे वाचावा क्ष अपस्मार कुष्ठादि रोग इत्यादी साधने प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पठने करुनी कार्य सिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत सासन मानी जयाचे चित्त त्यासी अदप्पात सत्य होय विश्वास धरिल ग्रंथ पठनी त्यासी कृपा करील चक्रपाणी वर दिधला कृपा करूनी अनुभवे कळो येईल गजेंद्राची या आकांतासी कैसा भावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थासी स्तंभातुनी प्रगटला व्रजासाठी गोविंदा
गोवर्धन परमानंदा उचलोनिया स्वानंद कंदा सुखी केले दयेवेळी वत्साचे परिभक्तासी मोहे पान्हावे धेनु जैसी मातेच्या स्नेह तुरनेसी त्याच परी घडलेसे ऐसा तू माझा दातार भक्तासी घालिसी कृपेची पाखर हा तयाचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वरदिधला अलौकिक जेणे सुख सकळांसी हा ग्रंथ लिहिता गोविंद या वचनी न धरावा भेद हृदयीवसे परमानंद अनुभव सिद्ध सकळांसी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास आनिकन लागती सायास पठन मात्रे कार्यसिद्धी पार्वतीस उपदेशी कैलास नायक पूर्णानंद प्रेम सुख त्याचा पारन जाणती ब्रह्मादिक मुनिसुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी त्रैलोक्य भजत त्रिकाळी ध्याती योगी आणि चंद्रमौळी शेषाद्री पर्वती उभासे देवीदास विनवी श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान कीजे मध्यराती बैसोनिया स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेथे देहभावासी नुरेठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी ठेवून भाव वरप्रसाद मागावा इति श्रीदेवीदास विरचितं श्रीवेंकटेश स्तोत्रं संपूर्णम् श्रीवेंकटेशार्पणमस्तु।